त्यानंतर आहे इंग्लिश भाषेतला वन ऑफ द ग्रेटेस्ट नॉव्हेलिस्ट ऑफ ऑल टाइम म्हणजे V.S. नायपॉल. V.S. नायपॉलचं मूळ नाव विद्याधर प्रसाद सूरजप्रसाद नायपॉल. त्याचे पूर्वज उत्तर भारतातले होते आणि ब्रिटिशांनी कापूस वेचण्यासाठी म्हणून जे गुलाम जगभर नेले त्याच्यामध्ये V.S. नायपॉलचे पूर्वज वेस्ट इंडियन आयलंड्समध्ये स्थायिक झाले होते. त्यांनी साधारण 10-11 वर्षाच्या अंतराने भारताचे 3 दौरे केले आणि या प्रतिभावंत आणि व्यासंगी साहित्यिकाला एका तपाच्या अंतराने 3 वेळेला दिसलेला भारत त्यांनी 3 पुस्तकांमधनं मांडलाय. त्याच्यातलं पहिलं पुस्तक आहे इंडिया अँड एरिया ऑफ डार्कनेस. दुसरं पुस्तक आहे साधारण 77 साली ज्या वेळेला नायपॉल भारतात आला होता त्यावेळेला त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं नाव आहे इंडिया अँड वुंडेड सिव्हिलायझेशन. आणि 91-92 साली ज्या वेळेला तिसऱ्यांदा नायपॉल भारतात आला त्यावेळेला त्यांनी लिहिलंय इंडिया अ मिलियन म्युटिनीज नाव. 3 पुस्तकांमधून भारतीय समाजाचं चित्रण जे नायपॉलला दिसलं ते वाचणं हा जबरदस्त अनुभव असतो. आणि लास्ट बट नॉट लिस्ट माझं अत्यंत आवडतं पुस्तक म्हणजे गुरुचरण दास यांनी लिहिलेलं इंडिया अनबाउंड. इंडिया अनबाउंडमध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतरचा आर्थिक इतिहास असा या पुस्तकाचा मूळ विषय आहे. स्वातंत्र्यानंतर आपण जाणीवपूर्वक समाजवादी अर्थरचनेचा मार्ग स्वीकारला आणि त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेची झालेली स्थिती आणि 91 साली त्यामुळे आलेली आणीबाणीची परिस्थिती आणि त्याच्यानंतर भारताने केलेला भांडवलशाही मार्ग निवडलेला भांडवलशाही अर्थरचनेचा मार्ग आणि त्याने झालेली भारताची प्रगती. पण इंडिया अनबाउंड हे केवळ भारताच्या आर्थिक घटनांवरचं पुस्तक नाही आहे तर पानापानामध्ये भारतीयत्व प्रतीत होणारं हे पुस्तक आहे. अशी मला वाटतात ही भारतीय संस्कृतीबद्दलची 8 पुस्तकं. अशी अर्थात अजून अनेक पुस्तकं आहेत पण तुम्हाला अशी कुठली पुस्तकं वाटतात की ज्यांनी भारतीय संस्कृती, भारतीय समाज, भारतीय इतिहास, भारतीय तत्वज्ञान समजून घ्यायला मदत होते अशी पुस्तकं कमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.